आई सकाळपासून उठून मुलाला तयार करते, स्वयंपाक बनवते, घरच्यांचं बघते, ऑफिसला जाते, पुन्हा घरी येते, पुन्हा अभ्यास घेते. हे चक्र सुरूच राहतं. पण मग तुम्ही आई म्हणून स्वतःसाठी 5 मिनिटं तरी काढता का? नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके. आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागाधागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आई म्हणून तुम्ही मी टाइम कसा काढायला हवात. खरं तर स्वतःसाठी 10 मिनिटं काढणं ही आभाळा एवढी मोठी गोष्टच नाहीये. ती खरं तर तुमची गरज आहे. कारण त्यातनं तुमचं मन शांत राहतं. मेडिटेट करा किंवा चालायला जा, पण मनाला थोडासा आराम द्या. नंबर 2, स्वतःवरती प्रेम वाढतं. जेव्हा तुम्हाला आवडती अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही करताय, मग साधीशी रांगोळी असेल किंवा एखादं स्किन केअर रुटीन असेल किंवा साधं पेपर वाचणं असेल, जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करता तेव्हा अर्थातच तुमचं मन अजून प्रसन्न राहतं. नंबर 3, मुलांसोबत पेशन्स वाढतो. जेव्हा आईची बॅटरी एकदम फुल असते, अर्थातच मुलांसोबतही तुम्हाला शांतपणे बोलता येतं. मुलांवरती चिडचिड होत नाही. नंबर 4, आरोग्य उत्तम राहतं. जेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग करता, चालायला जाताय, एक्सरसाइज करताय, तेव्हा अर्थातच तुमच्यात चांगली ऊर्जा संक्रमित होतीये. नंबर 5, मी कोण हे सगळ्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्न पडत नाही. जेव्हा तुम्ही इतकं सगळं बिझी रुटीन जगताय, इतकं सगळं मॅनेज करताय आणि स्वतःसाठी वेळ काढताय, तेव्हा तुमची आयडेंटिटी सुद्धा इंटॅक्ट राहते. आई खुश असली की अर्थातच अख्खं घर खुश असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता तेव्हा ऍक्च्युली तो स्वार्थ नसून तुम्ही खरं तर जबाबदारी निभवत असता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आई म्हणून तुम्हाला अजून थकायला होत असेल आणि जर तुम्हाला यावर परमनंट सोल्युशन हवं असेल तर मला नक्की संपर्क साधा.